नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेमध्ये शिकलेले आहोत व्यवसायाचे उद्देश. व्यवसायाच्या उद्देशांपैकी आपला काही भाग काल शिकून झालेला होता आणि उरलेला भाग आपण या तासिकेमध्ये घेऊया. व्यवसायाचे उद्देश एकूण 5 आहेत. ते म्हणजे आर्थिक उद्देश, सामाजिक उद्देश, मानवी उद्देश, घटनात्मक उद्देश आणि राष्ट्रीय उद्देश. तर त्याच्यापैकी आपण काल शिकलेले आहोत आर्थिक उद्देश, सामाजिक उद्देश आणि मानवी उद्देश. आज आपण शिकूया घटनात्मक उद्देश. तर घटनात्मक उद्देश याचे काही मुद्दे आहेत विद्यार्थ्यांनो. बघा, पहिला उद्देश आहे विकासाच्या संधीची उपलब्धता. विकासाच्या संधीची उपलब्धता समाजात तसेच इतर व्यावसायिक घटकांकरिता व्यावसायिक संघटना नवनवीन विकासाच्या सोयी उपलब्ध करून देत असतात. व्यवसायाच्या विस्ताराप्रमाणे संपूर्ण घटकांचा विकास साधणे हा व्यवसायाचा उद्देश असतो आहे. म्हणजे एखादा जर व्यावसायिक असेल तर त्याला त्या व्यवसायात विकासाच्या संधी मात्र उपलब्ध करून द्यावा लागतात. जे काही मजदूर आहेत, कामगार आहेत, श्रमिक आहेत, यांचा कशाप्रकारे विकास होईल याचा उद्देश त्या व्यावसायिकाला तयार करावा लागतो आहे. म्हणजेच समाजात तसेच इतर व्यावसायिक घटकांकरिता व्यावसायिक संघटना नवनवीन विकासाच्या सोयी उपलब्ध करून देत असतात. व्यवसायाच्या विस्ताराप्रमाणे संपूर्ण घटकांचा विकास साधणे हा व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण उद्देश असतो आहे. दुसरा आहे संशोधन, रिसर्च. व्यवसायाची प्रगती व नियमित नफा मिळविण्याकरिता अनेक नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होणे खूप आवश्यक असते. जर व्यवसायाची प्रगती करावायची असेल आणि नियमित रेग्युलर नफा प्राप्त करून घ्यावायचा असेल तर जे काही नवीन उपक्रम असतात त्या नवीन उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांना किंवा त्या व्यावसायिकाला सहभागी होणे खूप आवश्यक असते. संशोधनाचा फायदा फक्त औद्योगिक संस्थेलाच नाही तर संपूर्ण समाजाला व राष्ट्राला होत असतो आहे. संशोधनाचा फायदा म्हणजे रिसर्च. जे काही नवनवीन उपक्रम होतात त्या नवीन उपक्रमामध्ये सहभागी होणे हे व्यावसायिकांचे एक उद्देश आहे आणि ते आवश्यक आहे. आणि संशोधनाचा फायदा म्हणजेच रिसर्चचा फायदा, त्या नवीन उपक्रमाचा फायदा फक्त त्या औद्योगिकीकरणालाच होत नाही, त्या संस्थेलाच होत नाही तर संपूर्ण समाजाला आणि त्याचा फायदा राष्ट्रालासुद्धा होत असतो आहे. नंतर शेवटचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय उद्देश, नॅशनल ऑब्जेक्टिव्स. राष्ट्रीय उद्देश. कोणत्याही व्यावसायिक संस्थेने राष्ट्रीय भावना बाळगणे फार महत्त्वाचे असते. व्यापार व्यवसाय हा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्यामुळे व्यवसायाला राष्ट्रीय उद्देश लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे असते. म्हणजेच कोणताही जर व्यावसायिक असेल तर त्याला ज्या काही राष्ट्रीय पातळीवर हालचाली होतात, ज्या काही अटी म्हणजे जे काही नियम बदलतात, या सर्वांचा विचार करणे त्या उद्योजकाला, व्यावसायिकाला खूप आवश्यक असते. व्यापार व्यवसाय हा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्यामुळे व्यवसायाला राष्ट्रीय उद्देश लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कारण जो व्यापार आहे, जो व्यवसाय आहे हा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे आणि तो राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्यामुळे जे काही राष्ट्रीय उद्देश आहेत ते व्यावसायिकाला, त्या व्यापाराला लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. तर राष्ट्रीय उद्देशाचे काही मुद्दे आहेत ते बघा की नेमके काय उद्देश आहेत त्याचे राष्ट्रीय उद्देशाचे. पहिला आहे लहान उद्योगांचा विस्तार. लहान उद्योगाचा विस्तार. व्यवसायाने राष्ट्रीय उद्देश लक्षात घेता राष्ट्रातील लहान लहान उद्योगांना उचित व पुरेपूर मार्गदर्शन करून त्यांच्या विस्तार करण्यास मदत केली पाहिजे. जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार आहेत, व्यवसाय आहेत, तर त्यांनी नुसत्या आंतरराष्ट्रीयच व्यापाराचा विचार न करता जे काही लहान लहान उद्योग आहेत यांना विचारात घेऊन त्यांना पुरेपूर मार्गदर्शन करून त्यांची मदत केली पाहिजे. कारण निव्वळ एका व्यवसायाच्या व्यापाराचा, उद्योगाचा विस्तार व विकास झाल्यास संपूर्ण राष्ट्र प्रगतिवान व बलशाही होणार नाही. जर एकाच उद्योगाचा किंवा राष्ट्रीय स्तरावरच असलेल्या उद्योगाचा जर आपण विकास केला, विस्तार केला तर त्याचा जो काही फायदा आहे तो फक्त त्या उद्योगालाच होईल. पण राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही बाजारपेठ आहेत, जे काही उद्योजक आहेत त्याला मात्र त्याचा फायदा होणार नाही, त्याचा विकास होणार नाही आणि तो फक्त आणि फक्त त्याच व्यवसायाचा विकास होईल
आणि तोच प्रगतिवान आणि बलशाही होईल. म्हणून जे काही राष्ट्रीय स्तरावर व्यापार आहेत त्यांनी लहान लहान उद्योगांचा विचार केला पाहिजे. त्यांना वेळोवेळी मदत केली पाहिजे, मार्गदर्शन केल्या पाहिजे, प्रशिक्षण दिल्या पाहिजे, जेणेकरून ते लहान उद्योग उद्या मोठे झाल्या पाहिजेत आणि संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे राष्ट्र प्रगतिशील व विकासात्मक करायचे असेल तर विविध लघु उद्योगांना विकासाच्या पथावर यावे लागेल. त्यामुळे व्यावसायिक संस्थांना राष्ट्रीय उद्देशात लहान उद्योगांना मदत करायला हवी. राष्ट्रातील विविध अविकसित क्षेत्रांना हाती धरून त्यांना विकासाच्या संधी निर्माण करून देणे, त्यांना आधुनिकीकरणाचे प्रशिक्षण देणे, भांडवल पुरवठा करणे व इतर आवश्यक सोयी सवलतीचा पुरवठा करून त्यांचा विकास साधण्याकरिता मोठ्या व्यावसायिकांनी सामोरे यायला पाहिजे, ज्याचा फायदा राष्ट्र बळकट व प्रगतिशील होण्यास मदत होईल. जे काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर जे काही उद्योजक आहेत, जे काही उद्योग आहेत, तर त्यांनी एक आपल्या हातात काम हाती घ्यायला पाहिजे. तो म्हणजे जे काही लहान लहान उद्योग आहेत, जे अविकसित उद्योग आहेत, त्यांना आधुनिकीकरणासंबंधी प्रशिक्षण देणे, त्यांना भांडवल पुरवठा करून देणे, आवश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्यांचा पुरवठा करून त्यांच्या विकासात हातभार लावणे, त्यांच्या विकासाकरिता मदत करणे. जर मोठ्या उद्योग किंवा राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग असे कार्य करतील की जे लहान उद्योगांना मदत करतील, भांडवलाचा पुरवठा करतील, आधुनिकीकरणाचं प्रशिक्षण देतील आणि ज्या काही इतरत्र महत्त्वाच्या सोयीसुविधा आहेत त्यांचा पुरवठा करतील, तर त्या मोठ्या उद्योगांबरोबरच लहान उद्योगांचासुद्धा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जे काही उद्योग आहेत त्यांनी समोर यायला पाहिजे. जे अविकसित देश आहेत किंवा अविकसित उद्योग आहेत त्यांना विकास करण्याकरिता त्याचा फायदा काय होईल? राष्ट्र पण बळकट होईल आणि प्रगतिशील होईल. दुसरा उद्देश आहे मालाची निर्यात करणे. व्यवसायाने स्वतःच्या बलस्थानावर नवनवीन वस्तू व सेवांचे उत्पादन करून त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा बाहेर देशात करावा. जे व्यावसायिक आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर नवीन वस्तू आणि सेवा तयार करून त्या नवीन आणि वस्तू सेवा तयार करून त्यांचं उत्पादन करून त्यांचा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात किंवा बाहेर निर्यात करावा. बाहेरच्या देशात निर्यात करावा, न की ते बाहेरील देशावर अवलंबून राहून वस्तूची आयात करावी. मालाची विदेशात निर्यात करून आपले राष्ट्र बलस्थानी व बळकट आणि स्वयंभू करण्याचा प्रमुख उद्देश हा व्यावसायिकांचा असावा. जर आपल्याला आपल्या उद्योगाने आपला राष्ट्र बळकट करावायचा असेल तर ज्या काही उद्योगात वस्तू आणि सेवा उत्पादन करतो आहे तर त्याची जास्तीत जास्त प्रमाणात परराष्ट्रात निर्यात करावी आणि ज्या वस्तूंची आपल्या राष्ट्राला आपल्याला गरज आहे त्या वस्तूंची आयात करावी. जर आयात आणि निर्यातीचे प्रमाण चांगल्या प्रकारे सुरळीतपणे चालू राहतील तर अशाने काय होईल की राष्ट्र बळकट होईल आणि राष्ट्राच्या विकासाला खूप मोठे योगदान लाभेल आणि राष्ट्राच्या विकासाबरोबरच त्या व्यावसायिकांचा आणि त्या व्यवसायाचा सुद्धा विकास होईल. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यास मदत. व्यवसायाच्या राष्ट्रीय घटकात महत्त्वाचा उद्देश म्हणजे निर्माण होणाऱ्या राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणुकीचा व्यावसायिक संघटनांनी राष्ट्राला सामोरे जाणाऱ्या विविध समस्या किंवा प्रश्न सोडविण्यास तत्परतेने मदत करायला पाहिजे किंवा तसा उद्देश मनासी बाळगलासुद्धा पाहिजे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर आपण व्यवसाय करतो तर त्या व्यवसायात कोणत्या नाही कोणत्या अडचणी येतात, कोणते नाही कोणते प्रश्न येतात, परंतु ते प्रश्न आपल्याला किंवा आंतरराष्ट्रीय राष्ट्राला सोडविणे खूप आवश्यक आहे. आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही राष्ट्राला, जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आहोत तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकांनी आणि राष्ट्रीय स्तरावरील लोकांनी एकत्र येणे, अमोरासमोर त्या समस्याचे निराकरण करणे, त्या समस्या सोडविणे खूप गरजेचे आहे. कारण जर राष्ट्र अडचणीत असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा व्यवसायावर प्रतिबिंब व्हायला वेळ लागणार नाही. कारण जर व्यवसाय
अडचणीत असेल तर व्यवसायामुळे राष्ट्रसुद्धा अडचणीत येईल, आणि जर राष्ट्र अडचणीत आला तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा आपल्या राष्ट्रावर होईल. त्यामुळे व्यवसाय संस्थांचा उद्देश हा राष्ट्रीय प्रश्नांची वेळोवेळी सुलभीकरण करणे खूप आवश्यक आहे. राष्ट्रीय प्रश्नात विविध समस्या निर्माण होतात, त्या म्हणजे वाहतुकीची कोंडी, सतत वाढणारी झोपडवस्ती, हवेचे व पाण्याचे प्रदूषण इत्यादी विविध घटकांना कमी करण्याच्या दृष्टीने व्यावसायिक संघटनांनी उपाययोजना तयार करायला पाहिजे. म्हणजे जे काही राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे अडचणी कोणत्या निर्माण होतात ते म्हणजे वाहतूक, सतत वाढणारी झोपडवस्ती, हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण, या ज्या काही समस्या आहेत राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर, आणि ह्या समस्या कमीत कमी व्हायला पाहिजे किंवा त्या समस्या पूर्णपणे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, या दृष्टीने व्यावसायिक संघटनेनी उपाययोजना तयार करायला पाहिजे. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या जर समस्या असतील, अडीअडचणी असतील तर त्या सॉल्व्ह करता आल्या पाहिजे, सोडविता आल्या पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे राष्ट्राच्या कल्याणासाठी हातभार लावणे. राष्ट्राच्या म्हणजेच समाजाच्या कल्याणासंदर्भात आपली भूमिका कशी असावी याचा विचार बड्या उद्योगांनी करणे खूप गरजेचे आहे आणि खूप आवश्यक आहे. आवश्यक त्या राष्ट्रीय कार्याला किंवा प्रयत्नांना आवर्जून मदत करणे, म्हणजेच देणग्या देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणे, तसेच विविध हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे इत्यादी विविध प्रकारच्या राष्ट्रीय योजनेला किंवा प्रयत्नांना मदत व हातभार लावून व्यावसायिक संस्था राष्ट्रकल्याण करू शकतो आहे. म्हणजे ज्या काही राष्ट्राच्या आणि समाजाच्या कल्याणासंदर्भात जे काही सरकारची भूमिका असेल ती भूमिका व्यावसायिकासमोर ठेवायला पाहिजे, की जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर व्यावसायिकांनी काय करायला पाहिजे. म्हणजे व्यावसायिक आणि व्यवसाय संस्था याच्यामध्ये नफ्याचं प्रमाण खूप जास्त असतो आहे, कारण त्यांचा जो व्यापार असतो आहे तो राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा व्यापार होतो आहे. पण सरकारने आपल्या अडीअडचणीसुद्धा त्यांना कळविल्या पाहिजे, आपली त्यांनी भूमिका मांडली पाहिजे आणि ती भूमिका कशी मांडावी ती सरकारच्या लक्षात यायला पाहिजे. याचा विचार बड्या उद्योगांनी करणे खूप गरजेचे आहे. जर सरकार किंवा शासन लक्षात आणून देत नसेल पण मात्र राष्ट्रकल्याणासाठी उद्योजकांनी त्या राष्ट्राचा विकास कसा व्हायला पाहिजे याचीसुद्धा दखल घ्यायला पाहिजे आणि ती दखल घेणे खूप आवश्यक आहे. आवश्यक त्या राष्ट्रीय कार्याला किंवा प्रयत्नांना आवर्जून मदत केली पाहिजे, जसे की देणग्या देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच विविध जे काही हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहेत यांना शिष्यवृत्ती देणे, आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी परराष्ट्रीय शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध करून देणे इत्यादी विविध प्रकारच्या राष्ट्रीय योजनेला किंवा प्रयत्नांना मदत व हातभार लावून व्यावसायिक संस्था राष्ट्रकल्याण करू शकतात. नंतरचा मुद्दा आहे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे. राष्ट्रीय विचारशैलीतून व्यवसायांची निर्मिती झालेली असते, त्यामुळे व्यवसाय संघटनेचा मुख्य उद्देश हा राष्ट्राच्या प्रति समर्पणाचा भाव व्यक्त करणारा असावा. राष्ट्रविकास म्हणजे सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून व्यवसायाने भ्रष्टाचारावर आळा घालून राष्ट्रविकास व विस्तार साध्य करायला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे. व्यवसायात जे काही भ्रष्टाचार होतात, म्हणजेच सरकारला न सांगून जे काही व्यवहार होतात, सरकारला न सांगून टॅक्स, इन्कम टॅक्स, ज्या काही GST वगैरे आहेत याचा विचार न करून सरकारला हे लक्षात न आणून देता जे काही व्यवहार होतात व्यावसायिकांमध्ये, हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे हे व्यावसायिकाला खूप आवश्यक आहे. जर व्यावसायिकांनी आपल्या राष्ट्राचा विचार केला तर स्वतःच तो व्यावसायिक या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवू शकतो. कारण औद्योगिक म्हणजेच व्यावसायिक संस्था ह्या राष्ट्रामध्ये राहूनच आपले कार्य करीत असतात. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी संस्था समाजांवर, ग्राहकांवर तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. जर एखादा आपल्याला व्यवसाय यशस्वी करावायचा असेल तर तो व्यवसाय समाजांवर आधारित असतो, त्या ग्राहकांवर आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा आधारित असतो, त्यांच्यावर अवलंबून असतो. या सर्व घटकात लाभार्थी असे म्हणतात की त्यामुळे व्यवसायाचाच उद्देश शुद्ध औद्योगिकीकरण करण्यावर भर देऊन राष्ट्रविकास साध्य करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी सहज
करता येतात. जर व्यावसायिकाने स्वतः लक्ष दिले तर भ्रष्टाचारावर आळा बसतो आहे. म्हणजेच जो काही सरकारला आपण आयकर भरतो आहे, इन्कम टॅक्स देतो आहे, GST भरतो आहे आणि याच्यापासून हे म्हणजे जो GST आणि इन्कम टॅक्स आहे हे सरकारच्या लक्षात आणून न देता जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करत आहोत तर आपण सरकारला अंधारात ठेवण्यासारखे आहोत. या भ्रष्टाचारावर व्यावसायिक स्वतः आळा घालू शकतो. जर त्यांनी राष्ट्राचा विचार केला तर तो स्वतःच या भ्रष्टाचाराचा विरोध करू शकतो, त्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि व्यावसायिकांनी जर भ्रष्टाचारावर म्हणजेच व्यवसायात होणारा जो काही भ्रष्टाचार आहे याच्यावर जर नियंत्रण ठेवला तर राष्ट्राचा तर विकास होईलच, परंतु त्या राष्ट्राच्या विकासाबरोबरच त्या व्यवसायाचा सुद्धा विकास होईल. कारण जो एक व्यवसाय असतो आहे तो समाजांवर आधारलेला असतो, समाजावर अवलंबून असतो, ग्राहकांवर अवलंबून असतो आणि कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो. म्हणूनच व्यवसाय हा भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवून राष्ट्राच्या उत्पन्नात वाढ करू शकतो, राष्ट्राला मदत करू शकतो, राष्ट्र विकास करू शकतो आहे. नंतरचा मुद्दा आहे नोकरीच्या संधी निर्माण करणे. नोकरीच्या संधी निर्माण करणे. व्यावसायिक संस्था राष्ट्रामध्ये राहून आर्थिक कार्य करीत तर असतात, त्यामुळे व्यवसायाने राष्ट्रातील विविध कुशल आणि विविध रोजगारांच्या संधी निर्माण उपलब्ध करून व्यावसायिक संघटनेचे एक महत्त्वाचे कर्तव्य करू शकतो. जर व्यावसायिकाने जर निश्चय केला की आपला जो व्यवसाय आहे, आपला जो उद्योग आहे याच्यात आपण नोकरीची संधी उपलब्ध करून देऊया आणि जे काही समाजात कुशल अकुशल होतकरू हुशार व्यक्ती आहेत यांची योग्य कार्यासाठी निवड करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तो जर ज्या कामासाठी जो व्यक्ती लायबल आहे तर अशाच कामासाठी त्या व्यक्तीची निवड करून, जसे की कोणी अपंग आहे तर अपंगासाठी कामाची व्यवस्था करून देणे त्याच्या सोयीसुविधेनुसार. तर असे करून व्यावसायिक हा एक मोठा राष्ट्राचा विकास करू शकतो आहे, राष्ट्राच्या विकासात त्याचा मोठा हातभार असू शकतो आहे. पण व्यावसायिकाने हे स्वतः केलेले बरे, कारण जर व्यवसाय म्हटला तर नोकरीची संधी असतोच आणि त्या नोकरीची संधी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देणे हे व्यावसायिकांचे आदी कर्तव्य आहे. तर विद्यार्थ्यांना समजलं आहे, आपण बघितलो आहे कालच्या तासिकेपासून व्यवसायाचे उद्देश, व्यवसायाचे मुख्य 5 उद्देश आहेत अ, ब, क, ड. तर आपण प्रत्येक उद्देश शिकलेले आहोत आणि हा भाग आपला इथेच संपलेला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.